श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळींनो, मी दुर्गेशा, मेकअप आर्टिस्ट अँड एज्युकेटर. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे दुर्गेशा मेकअप आर्टिस्ट. तर आज मी तुमच्यासाठी जो टॉपिक घेऊन आली आहे तो वेगवेगळ्या प्रकारे बन कसा केला जातो. बनला आपण आंबोडा पण बोलतो, जुडा पण बोलतो आणि इंग्लिशमध्ये आपण बन बोलतो. सो आपण सुरुवात करूया सोप्या प्रकारे बन कसा करायचा. सो लेट्स स्टार्ट. हेअरस्टाईल करण्यासाठी आपल्याला यूज करायची आहे ही डिटँगल कोम, ही टेल कोम फॉर फिनिशिंग अ हेअर, आणि आपण रबर यूज करणार आहोत. आपल्याला बनमध्ये लावण्यासाठी आपल्याला यूज होईल. आणि हा यू पेन जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा आपल्याला व्यवस्थित टक करण्यासाठी आपल्याला यू पिन आणि हा बॉब पिन यूज करायचा आहे. तर मी तुम्हाला याचा यूज कसा करायचा हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. तर पहिल्यांदा आपण केस आहेत ती चांगली सोडवून घेतली आहे डिटँगल कोमच्या साहाय्याने. तर आज मी तुम्हाला शिकवणार बंजी कशी करायची. बंजी म्हणजे काय, आपण 2 रबर किंवा 1 रबर घेऊन त्यामध्ये एका साईडला बॉब पिन टाकायचा आहे आणि दुसऱ्या साईडला पण सेम बॉब पिन टाकून त्याला एक बंजी तयार करायची आहे. ते आपल्याला पोनीटेल बांधण्यासाठी आपण त्याचा उपयोग करणार आहोत. तर सर्व हेअर्स आपण पाठीमागे एकत्र केले आहेत आणि व्यवस्थित टेलकोमच्या साहाय्याने विंचरून क्लायंटला विचारायचं आहे की तुम्हाला कुठे बन पाहिजे आहे, त्यानुसार आपल्याला तो बन टक करायचा आहे. तर आपण एका बॉब पिनला एकदम टाईट असं लॉक करणार आहोत आणि दुसऱ्या साईडनं 2-3 हेअरचे फेरे घेऊन तो पण बॉब पिन आपण एका साईडला सिक्युअर करणार आहोत. बंजी टेक्निक यूज केल्याने काय होतं, आपला जो पोनीटेल आहे ते आपले एकदम टाईटली बांधलं जातो. तर आपण नेक्स्ट काय करणार आहोत, पोनीटेल केल्यानंतर आपण त्याची एक साधी वेणी करणार आहोत. मला पहिल्या व्हिडिओमध्ये असं कमेंट आली होती की 5 मिनटामध्ये नर्सिंगसाठी किंवा एअर हॉस्टेससाठी एक हेअरस्टाईल दाखवा जी इझिली होईल. तर ही हेअरस्टाईल तुम्ही 5 मिनटात सुंदररित्या करू शकतात. तर आपण वेणी घातली आहे साधीशी, त्याला एंडला रबर लावून त्या वेणीला गोल गुंडाळला आहे, जसा का आंबोड्याचा आकार दिला. याने काय होतं, आपली जो बन आहे एक मेसी लुक त्याला येऊन जातो. आता मी काय केलं आहे, ह्या आंबोड्याला या वेणीला आपण बॉब पिनच्या साहाय्याने सिक्युअर केलं आहे, म्हणजे आपला आंबोडा सुटणार नाही आणि घट्टपणे राहील 24 ताससुद्धा. तुम्हाला वाटलं तर या आंबोड्याला तुम्ही एक ट्रान्सपरंट नेट पण लावू शकता, जे की तुम्ही प्रोफेशनली एअर हॉस्टेस म्हणून किंवा नर्स म्हणून ही हेअरस्टाईल करताना ती ट्रान्सपरंट नेट तुम्ही लावू शकता. तर बघा किती सुंदर आणि 5 मिनटात ही हेअरस्टाईल झाली आहे. कमेंट करून नक्की सांगा की ही हेअरस्टाईल तुम्हाला आवडली आहे का. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत बन कसा करायचा. सिम्पलचा बन आहे, तो पण तुम्हाला 5 मिनटातच क्रिएट करायचा आहे. दुसऱ्या प्रकारात आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा पोनीटेल करायचे आहे. सर्व बाजूने हेअर चांगले टेलकोमच्या साहाय्याने विंचरून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बंजी टेक्निकने हेअर कसे बांधायचे हे समजल्यानंतर तर तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. मी बॉब पिनचा एक पार्ट एका हेअरमध्ये सिक्युअर करून आतमध्ये टक केला आणि दुसऱ्या साईडनं 2-3 फेरे मारून पुन्हा त्याला लॉक केला आहे. यामुळे कसं पोनीटेल आपली मस्तपैकी टाईटली होल्ड झालेली आहे. 24 तास पण याला आपण खोलायचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती निघणार नाही. आता ह्या हेअरस्टाईलसाठी आपण डोनट यूज करणार आहोत. तर पोनीटेलच्या आतून तो डोनट आपल्याला बांधायचा आहे आणि तो लॉक करण्यासाठी आपण यू पिन यूज करणार आहोत. तर वरच्या साईडने सुद्धा आपल्याला यू पिनने टक करायचं आहे आणि एक सिक्युरिटीसाठी खाली पण यू पिन लावून आपल्याला हा डोनट सिक्युअर करायचा आहे. तर यामुळे काय होणार, डोनट इकडचं तिकडे हलणार नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, जे रिमेनिंग हेअर आहेत ते आपल्याला डोनटच्या वरती घेऊन स्प्रेड करायचे आहेत आणि टेलकोमच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित फिनिशिंग लेअर द्यायची आहे. तर हे हेअर स्प्रेड केल्याने आपल्या बनला काय झालं, एक व्यवस्थित एक छान अशी नक्षी आली आहे. तर ही हेअरस्टाईल तुम्ही 5 मिनटात इझिली करू शकता. तर बघा मी किती क्लीनने ती बाजूचे जे हेअर आहे ते डोनटवर स्प्रेड केलेत. आता स्प्रेड केलेल्या हेअरवर आपल्याला रबर लावायचा आहे, जेणेकरून आपला तो रबर लावल्यावर डोनटवर एक नक्षी आली आहे आणि आपल्या बनला एक छानपैकी एक स्ट्रक्चर आलेलं आहे.
तर आपण यू पिनच्या साहाय्याने या डोनटला म्हणजे जे स्प्रेड करून रबर लावलं आहे त्याला सिक्युअर करायचे आहे. वरती 2 यू पिन आणि खालती यू पिन. याने काय होणार, आपला बन आहे तो घट्ट राहणार आहे. तर आपण पुढे काय करायचं आहे, जे उरलेले रिमेनिंग हेअर आहेत त्याचे 2 सेक्शनमध्ये पार्टिशन करून ते थोडे 2 सेक्शन करून त्याला ट्विस्ट करायचं आहे. नुसता गुंडाळा हेअरचा केलेला आहे आणि तोच गुंडाळा आपण बर्नच्या वरच्या साईडला लावायचा आहे आणि नंतर बॉब पिनच्या साहाय्याने त्याला टक करायचं आहे. तसंच आपण दुसऱ्या बाजूला 2 भाग करून ट्विस्ट केले आहेत आणि तो अपोजिट साईडला घेऊन आपण तोच गुंडाळा आपण केलेला आहे आणि ना बॉब पिनच्या साहाय्याने त्याला आपण टक करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण डोनट लावून त्याचा एक छानसा बन तयार केलेला आहे. तर तुम्ही घरी हा बन ट्राय करू शकता. पुढच्या प्रकारामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण डोनट प्लेस केलेला आहे आधीच्या बनमध्ये तसं आपण डोनट लावून घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, जे रिमेनिंग हेअर आहे पोनीटेलचे त्याचे आपण छोट्या छोट्या वेण्या तयार करणार आहोत. तर मी एक सेक्शन घेऊन त्याची साधी वेणी करते आणि आपण काय करायचं आहे, त्या वेणीला थोडंसं फ्लफी करायचं आहे, पुल आउट करायचं आहे, जेणेकरून आपला बनला एक चांगली नक्षी येणार. तर आपण या बनला आपण मेसी बन पण बोलू शकतो. तर मी साधी सिंपलशी वेणी घातलेली आहे आणि त्याला एंडला आपल्याला रबर लावून टक करायचं आहे. तर बघू शकता की मी एंडपर्यंत वेणी घातलेली आहे, मध्ये पुल आउट करते म्हणजे थोडीशी फ्लफी करते वेणी, जेणेकरून आपल्या बनला चांगला नक्षी येईल. तर वेणीच्या एंडला आपण रबर लावलेले आहेत. असेच आपल्याला 4 ते 5 वेण्या सिंपलच्या करायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी 4 ते 5 वेण्या घातलेल्या आहेत आणि नंतर काय करायचं, ज्या वेण्या घातल्या आहेत त्या युपिनच्या साहाय्याने व्यवस्थित त्या डोनटवर टक करायचे आहे. वेण्या तुम्हाला अशा डोनटवर लावायच्या जेणेकरून डोनट हाईड होईल आणि आपला बनला चांगली नक्षी येईल. आणि मी ह्या ज्या वेण्या आहेत त्या टक करताना युपिनचा वापर करत आहे. तर तुम्ही बघू शकता की मी त्या वेण्यांना कसं प्लेस करत आहे. अशा प्रकारे वेणीच्या साहाय्याने मी पूर्ण डोनटला हाईड केलं आहे आणि आपल्या बनला तुम्ही बघू शकता की किती मस्त एक नक्षी आली आहे. तर हा एक मेसी बन आपण बनवला आहे. केवळ 5 मिनिटात हा इझिली बनू शकतो जर तुम्ही प्रॅक्टिस ठेवली तर ही हेअरस्टाईल तुम्ही ब्राईडवर पण करू शकता. केवळ 5 मिनिटात सुंदर अशी हेअरस्टाईल. आणि तुमच्याकडे असतील तर तुम्ही या हेअरस्टाईलला हेअर ॲक्सेसरी लावू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे की हेअर ॲक्सेसरीज कशा लावले जातात, कोणकोणत्या हेअर ॲक्सेसरी आहेत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी नक्की येईनच. हॅलो एव्हरीवन, तर तुम्हाला आजचा टॉपिक कसा वाटला आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा टॉपिक मी सोप्या पद्धतीने कसा सांगता येईल हे प्रयत्न केला आहे, तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार. बाय बाय.